रंगराव बापू पाटील, ग्रामीण कथा व कादंबरी लेखक. ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. ल्हावर, रानकोंबडी, मुराळी, भोवरा इत्यादी कथा संग्रह, बोरबंद, दंश, वस्ताद या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित. आपल्या कृषीप्रधान देशात बैलाला विशेष महत्त्व आहे. पाखऱ्या या पाठात पाखऱ्या हा बैल वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत आपल्या जवळच राहिला पाहिजे ही मुक्या प्राण्याबद्दलची प्रेमभावना परिणामकारकपणाने लेखकाने विशद केली आहे. आबांनी आपल्या बैलाचे नाव पाखऱ्या ठेवले होते. तो घरच्या गाईचा खोंड होता. तो उंच होता आणि लांबही होता. शिंगे टोकदार होती व शिंड एटदार होते. शेपटाचा गोंडा काळाभोर होता. त्याच्या एका डिरकीने कृष्णाकाठ दुमदुमून जाई. आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते. पहाटे त्याला पळवून आणत. मग त्याला भरडा चारत असत. कधी कणकीचे गोळे तर कधी तुपात भिजवलेले रोट चारत. बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत. रानातून हिरवेगार आणि कोवळे लुसलुशीत गवत आणून घालत. मक्याची कोवळी कणसे पाखऱ्या फार आवडीने खाई. आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काहीच सुचत नसे. ते त्याला जीवापाड जपत. पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता. त्या पैशातूनच आबांनी मळा विकत घेतला होता. आबा श्रीमंत झाले होते. घरची परिस्थिती चांगली झाली होती. आबांनी टोले जंग वाडा बांधला होता. आता अनेक दुभती जनावरे दावणीला होती. आबांचा पाखऱ्या या नावाने साऱ्या पंचक्रोशीत तो खोंड प्रसिद्ध होता. कृष्णा वाळणेच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्धीस आले होते. त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसे येत. ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुलून येत. त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकात उत्साहाचे भरते येई. एकदा गुढेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती. आमच्या पंचक्रोशीत गुढेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते. तो बैल डोंगर कपारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला तर पाखऱ्या कृष्णाकडच्या खुराकाने मस्त झालेला. कराडच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरली होती. झुंज सुरू झाली. दोन्ही बैलांनी डिरक्या टाकल्या. खुरांनी माती उडवली आणि क्षणार्धात झुंज सुरू झाली. माणसे मुठीत जीव घेऊन झुंज पाहू लागली. धुराळा उडाला. झुंज चांगली तासभर चालली. कोणताच बैल हटेना. अखेर पाखऱ्याने एक जोराची धडक दिली आणि गुढेगावच्या बैलाला पळवून लावले. झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली. त्याच वेळी सबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला. कुणी फेटे उडवले, कुणी गुलाल उडवला. आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले. त्याच्या पाठीवर थाप टाकली. त्याला मैदानातून बाजूला नेले. पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुलून आले. मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले. रात्री त्याची जंगी मिरवणूक निघाली. बँड, हलगी, लेझीम, ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले. गावातील तरणी पोरे दांडपट्टाही खेळू लागली. असे अनेक प्रसंग घडले. आता पाखऱ्या म्हातारा झाला होता. झुंज खेळणे त्याला जमत नव्हते. सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते. जनावरांशी अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारने म्हटले होते. पाखऱ्याला रानातही नेत नसत व गाडीलाही जुंपत नसत. नांगराला तर त्याला कधी जुंपलाच नव्हता, कारण तो झुंज खेळणारा खोंड होता. एके दिवशी आबा रानातून आले. सायंकाळ झाली होती. वाड्यातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसला होता. चाकरीचे गडीही तिथेच बसले होते. आबा येताच त्यांचे बोलणे थांबले. आबांनी विचारले, काय र, असा गप का झालाय? काय बेत हाय? काय नाही, एक गडी हळूच बोलला. काय जयसिंगराव, काय चाललंय? जयसिंगरावांनी इकडे तिकडे पाहिले आणि मग धाडसाने म्हटले, पाखऱ्याला इकायचं म्हणतूया. डोकं फिरलं का तुझं? आबा संतापून म्हणाले. सर्वजण गप्प झाले. पण तोच आबांनी पुन्हा विचारले, का? कशासाठी विकायचा? तो झुंज खेळणारा बैल हाय. रानातल्या कामाला उपयोगी पडत नाही. आता त्यो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण जास्त येतूया. इकून पैका बी चांगला येईल. जयसिंगरावाने सगळे एकदमच सांगून टाकले. तुम्हाला काय करायचं ते करा जावा. तुम्ही कारभारी हाय आता, असे आबा तावातावाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले. त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही. पाखऱ्याचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता.
काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते. गतकाळ त्यांना आठवू लागला. पाखऱ्याने झुंज जिंकताच बेहोश होऊन नाचणारी, रंगीबेरंगी फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली. हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तळमळत होते. जयसिंगराव सकाळी लवकर उठला. त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला. शिंगे घोळून टोकदार केली. गळ्यात गुलाबी रंगाचा कंडा घातला. एका पायात काळा गोफ बांधला. अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली. सर्व तयारी झाली. आबा अस्वस्थ मनाने सोप्यातून फेऱ्या मारत होते. मग गड्यांनी पाखऱ्याची दावी सोडली. मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली. आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला. जा बाबा, तुझा इथला घास संपला आता. आबा आवंढा गिळत बोलले. काय आबा, कुणाचा घास संपला आता? असे विचारत आबांचे एक जिवलग स्नेही तात्या वाड्यात आले. आबा काहीच बोलले नाही. काय गडबड आहे जयसिंगराव? तात्यांनी विचारले. विकायला घेऊन निघालोय पाखऱ्याला. विकायला? होय तात्या. का र बाबा? आता तो म्हातारा झालाय. शेतीची कामही त्याला जमत नाहीत. म्हणून विकता? तात्यांनी आपला आवाज चढून विचारले. होय, आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खाणंही लई लागतो या. तोही खर्च इनाकारणी. यावर तात्या गप्प झाले व सर्वांच्याकडे पाहत राहिले. सोप्यात आबाही सर्वांच्याकडे पाहत शांत उभे होते. थोडा वेळ कुणी काहीच बोलले नाही. मग तात्या जोताच्या पायऱ्या चढून सोप्यात जात म्हणाले, जयसिंगराव, जरा इकडं या. जयसिंगरावही जोते चढून सावकाश सोप्यात गेला. बसा, खाली बसा. काय तात्या? असं खाली बसा, मग सांगतो. जयसिंगराव तात्यांच्या जवळ बसला. आबा पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत उभे राहिले होते. साखरेचे गडी पाखऱ्याची दावी धरून तसेच उभे होते. मालकीनबाई चौकटीत उभ्या राहून सर्वांच्याकडे शांतपणे पाहत उभ्या होत्या. जयसिंगराव, पाखऱ्याची किंमत किती? का बरं? किंमत बोला अगोदर. तात्या गंभीरपणे म्हणाले. 5,000 रुपये. पाखऱ्याला मी घेतोय. तुम्ही? होय, आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा. ते आमच्याकडेच राहतील. का बरं? ते पण आता म्हातारे झालेत. त्यांनाही शेतीची कामे जमत नसतील. म्हाताऱ्याला खाणंही चांगलं द्यावा लागतो. तो विनाकारण खर्च. हे ऐकताच जयसिंगरावांच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. त्याने तिथूनच गड्यांना सांगितले, अरे, पाखऱ्याला दावणीला बांधा. तो आपल्या दावणीला कायम राहील. तात्या, मला समद कळलं. आणि सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.